Subscribe to our channel and press the bell icon. Good evening friends, welcome to our YouTube channel Sarabda Sattar Khan. 10th मराठी फेब्रुवारी 2026 गेस्ट पेपर प्रश्न क्रमांक 1 आणि 2 गद्य विभाग आणि पद्य विभाग मराठी अंतर्भारती. प्रश्न पुढील उतार्याच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. प्रश्न क्रमांक 1 कृती 1 आकलन कृती आहे कांबळे गुरुजींच्या मायेच्या 2 गोष्टी. दुसरा आकृती पूर्ण करा ग्रामशाळेतील शिक्षकांची नावे. पहिलेच उत्तर आहे कांबळे गुरुजींच्या मायेच्या 2 गोष्टी. लेखिकेला शाळेत उशिरा गेल्या तरी रागवत नसत. दुसरा जेवलीस का अशी चौकशी करीत. 2 ग्रामशाळेतील शिक्षकांची नावे कांबळे गुरुजी वंदिले गुरुजी. वयाच्या 9व्या वर्षी मी या शाळेत गेले. अनाथाची आई पहिला पाठावर आधारित हे आहे, याचे वाचून घ्यावे. कृती 2 स्वमत पूर्ण करा. लेखिकेने कांबळे गुरुजीबद्दल व्यक्त केलेली भावना तुमच्या शब्दात स्पष्ट लिहा. लेखिका गरीब घरातल्या होत्या. पाटीचा फुटका तुकडा आणि फाटके पुस्तक घेऊन त्या शाळेत जात. त्या शाळेत उशिरा गेल्या की वांदिले गुरुजी त्यांच्याकडे रागाने बघत. अशा परिस्थितीत कांबळे गुरुजींनी त्यांच्यावर खूप माया केली. त्यांच्या डोळ्यात लेखिकेला माया दिसे. लेखिका शाळेत उशिरा पोहोचल्या तरी कांबळे गुरुजी रागवत नसत. गुरुजी त्यांना पाटीवर ग म लिहून देत. परत परत लिहायला सांगत. लेखिका जेवल्या की नाही याचीही ते सहानुभूतीने चौकशी करीत. लेखिका ज्या थोड्याफार शिकल्या त्याचे श्रेय त्या कांबळे गुरुजींच्या उबदार मायेला देतात. त्यांच्या उजाळ वाळवंट्यासारख्या रखरखीत आयुष्यात कांबळे गुरुजी जणू सावली झाले होते, अशी आदरयुक्त भावना लेखिका कांबळे गुरुजीविषयी व्यक्त करतात. आकृती पूर्ण करा. लेखकांना मिळालेले पुरस्कार. दुसरा एका वाक्यात लिहा. परदेशाचे निमंत्रण आल्याची बातमी लेखक प्रथम कोणाला सांगत. माझ्या ग्रंथाला राज्य पुरस्कार मिळाला. मकबरा माझ्या मनातला हे 5वा पाठ आहे, याची वाचून घ्यावे आणि त्यातून हे कृती पूर्ण करा. लेखकांना मिळालेले पुरस्कार. ग्रंथालय राज्य पुरस्कार, आदर्श प्राध्यापक, श्रेष्ठ संत साहित्य ग्रंथ पुरस्कार, राष्ट्रीय प्राध्यापक. परदेशाची निमंत्रण आल्याची बातमी लेखक प्रथम काचेच्या खिडकीतून लेखकाकडे टक्क लावून पाहणाऱ्याला मकबराला सांगत. लेखक आणि मकबरा यांचे ऋणानुबंध तुमच्या शब्दात स्पष्ट करा. याचं उत्तर आहे लेखकाला मकबऱ्याची आठवण दिवस रात्र येत असते. लेखकाच्या जीवनातील हिवाळे, पावसाळे, उन्हाळे असे ऋतू मकबऱ्याने पाहिले आहेत. अपूर्व काव्याच्या संपादनाचा अनुभव असो की शिलालेखांच्या दस्तऐवजांचा अभ्यास असो, त्या एकांताच्या क्षणात लेखकांच्या मनसोक्त आनंदाला केवळ मकबऱ्याने प्रतिसाद दिला आहे. मकबऱ्यांच्या लेखकावरच्या स्नेहशील दृष्टीला लेखकांच्या जीवनात फार मोलाचे स्थान आहे. लेखकाच्या सुखदुःखाचा तो भागीदार आहे. लेखकाच्या जीवनाचा मकबरा एक अविभाज्य भाग असल्यामुळे मकबरा लेखकाच्या सुखदुःखाच्या क्षणाचा साक्षीदार आहे असे म्हणता येते. तिसरा पॅरेग्राफ आहे. चौकटी पूर्ण करा. माणसाचे जैविक कर्तव्य. हाडांच्या पोकळीत दडून ठेवलेल्या डासामधले सुजान कुटुंब. डासांनीच माणसाला दिलेले विशेषण. पहिलेचं उत्तर आहे माणसाचे जैविक कर्तव्य डासांना मारणे. दुसरा हाडांच्या पोकळीत दडवून ठेवलेल्या रक्त तयार करणाऱ्या फॅक्टऱ्या. तिसरा डासामधले सुजान कुटुंब दासू दासी. चौथा डासांनी माणसाला दिलेली विशेषण चिंगूस. रक्तदानाच्या वेळी अर्धा लिटर रक्त काढतात म्हणे, तेही 2 दिवसात भरून येते. जैसे की तैसे एवढ्या रक्त तयार करणाऱ्या फॅक्टऱ्या हाडांच्या पोकळीत दडवून ठेवल्यात. आम्हा गरिबांना 4 थेंब देताना याचा हात का आखडतो? हा मात्र कुठल्याही झाडांच्या फळे तोडतो, कुठल्याही नदीचे पाणी पितो, किती प्राणी मारून खातो, हे चालते कसे? ये पैराग्राफ आप बुक में से पढ़ सकते हैं.
दुसरा आहे लिहा संवादात भाग घेणारे. दुसरा माणसाचा हटके मुद्दा. आकृती पूर्ण करा माणसाची क्रूर कृत्ये. पहिलेचं उत्तर आहे संवादात भाग घेणारे माणूस दासू दासी. माणसाचा हटके मुद्दा रोग प्रसार. माणसाची क्रूर कृत्ये झाडांची फळे तोडणे, प्राणी मारून खाणे. पुढील प्रश्न आहे ताऱ्याच्या आधारे सूचनानुसार कृती करा. आकृती पूर्ण करा. राज्यपदासाठी सरकारकडे पाठवण्यात आलेली पक्ष्यांची नावे मोर या पाठातून घेतलेला आहे. याचे उत्तर आहे गरुड, हंस, महासारंग, मोर. वन्य पशु पक्षी ही आपली राष्ट्रीय संपत्ति है. ये पैराग्राफ भी आप टेक्स्ट बुक में से पढ़ सकते हैं. दुसरी है कृती. आकृती पूर्ण करा. राष्ट्रीय पक्षी निवडताना लक्षात घेतलेली बाह्य कारणे. तिसरा आपली राष्ट्रीय संपत्ती, आपला राष्ट्रीय पक्षी. राष्ट्रीय पक्षी निवडताना लक्षात घेतलेली बाह्य कारणे. ऐतिहासिक प्रणाली, लोकांची आवड. आपली राष्ट्रीय संपत्ती वन्य पशु पक्षी, आपला राष्ट्रीय पक्षी मोर. प्रश्न पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. कृती 1 आकलन कृती. कोणते ओळखा. कवितेत आलेले सुंदर झाड, सर्वांगावर काटे असणारे फळ. ये दूसरे प्रश्न के पहली कृती है. आकृती पूर्ण करा. साधूच्या मनाला दिलेल्या 2 उपमा. केकतीला काट्याचे वेडे, भित्री निवजते केवडे. तैसे साधूचे शब्द गाडे, परोपकार लागी. फणस सर्वांगी कांटवले, भित्री महागोडीने कोंदले. तैसे साधू हृदय झाले, बोध संगे परियसा. नारळ कठीण दिसे बाहेर, भित्री खोबरे अरुवार. तैसे साधूंचे अंतर बोधे ओसंडले. ऐसा सद्गुरुशी धरा भाव, तो कैसा करावा उपाव. शेख मोहम्मद सांगती सेव, सभी श्रोत्यां प्रंती. कृती 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. तैसे साधू हृदय झाले, बोध संगे परियसा. कृती 1 के उत्तर आहे कवितेत आलेले सुंदर झाड, केतकी, सर्वांगावर काटे असणारे फळ फणस. साधूंच्या मनाला दिलेल्या 2 उपमा, सुगंधी केवडा, कोडे मधु खोबरे. कृती 2 संत शेख मोहम्मद यांनी या अभंगात संताच्या मनाची थोरवी वर्णन केली आहे. केतकी ही काट्यांची वेढलेली असती तरी परंतु त्यामध्ये सुगंधी केवडा जन्माला येतो. फणसाच्या अंगभर काटे असतात परंतु आत रसाळ गोड गरे गच्च भरलेले असतात. त्याप्रमाणे साधूचे हृदय असते. त्यातून जनांना सांगितलेली शिकवण वरून कठोर व बोचरी वाटली तरी त्या बोधामध्ये मधुर बोल दडलेले असतात. दुसरी कविता आहे एका वाक्यात उत्तर लिहा. साधू कोणास म्हणावे, कसे ते लिहा. नवनीत सज्जनाचे मन, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले. तोची साधू ओळखावा, देव तिथेची जाणावा. मधु सभा हे नवनीत, तैसे सज्जनाचे चित्त. ज्यासी अपंगिता नाही, त्यासी धरी जो हृदयी. दया करणे जे पुत्रांशी, तेची दासा आणि दासी. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंतांची मूर्ती. दिलेल्या पंक्तींचा सरळ अर्थ लिहा. तुका म्हणे सांगू किती, तोची भगवंतांची मूर्ती. पहिले का उत्तर आहे जो रंजल्या गांजलेल्या सेवा करून आपुलकी दाखवतो त्या सज्जनाचा साधू म्हणावं. दुसरे के उत्तर आहे नवनीत आतून बाहेरून मऊ असते. दुसरा सज्जनाचे मन लोण्याप्रमाणे मृदू असते. दुसरा संत तुकाराम महाराज म्हणतात, साधू सज्जनांची मती मी किती सवारणावी. सज्जनांच्या ठाई भगवंत वसलेला असतो. सज्जन हे जणू भगवंताची मूर्ती असतात. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आकलन कृती. आकृती पूर्ण करा. सुगरणीच्या खोप्याला कवयित्रीने दिलेल्या उपमा. चौकटी पूर्ण करा. सुगरणीकडून माणसाने घ्यावयाचे गुण. अरे खोप्यामध्ये खोपा सुगरणीचा चांगला. देखा पिलासाठी तिने झोका झाडाले टांगला. पिले निजले खोप्यात जसा झुलता बांगला. तिचा पिलामध्ये जीव जीव झाडाले टांगला. खोपा इनला इनला जसे गिलक्याचा कोसा. पाखराची कारागिरी जरा देख रे माणसा. तिची उलशी चोच देच दात तेच ओठ. तुले देले रे देवाने 2 हात 10 बोट.
कृती 2 आहे ओळीचा सरळ अर्थ. तुले दिला रे देवाने 2 हात 10 बोट. सुगरणीच्या खोप्याला कवित्रीने दिलेल्या 2 उपमा. झुलता बंगला, गिलक्याचा कोसा. सुगरणीकडून माणसाने घ्यावयाचे गुण: सौंदर्य व माया, कष्टाळूपणा. कृती 2 बहिणाबाई चौधरी यांनी खोप्यामध्ये या कवितेमध्ये पाखराची कारागिरी व माणसाचे कर्तृत्व यांची तुलना करून माणसाला मोलाचा सल्ला दिला आहे. कवयित्री म्हणतात, सुगरणीची चोच इवलीशी असते, तेच तिचे दात व ओठ असतात. अरे माणसा, तुला तर देवाने तुझी कर्तबगारी सिद्ध करण्यासाठी 2 हात आणि 10 बोट दिली आहे. तू पाखरापेक्षा अधिक कौशल्यपूर्ण व सौंदर्यपूर्ण निर्मिती कर. अगली कविता आहे. पुढील गोष्टींना दिलेल्या विशेषणे लिहा. मुकुट, शेत. कसे ते लिहा. ऊन, फुलपाखरांचे पंख. पिवळे तांबूस ऊन कोवळे, पसरे चौफेर. दुसरा, दिलेल्या पंक्तीचा सरळ अर्थ लिहा. पहा पाखरे चरुणी होती झाडावर गोळा, कुठे बुडाला पलीकडील तो सोन्याचा गोळा. पहिले का उत्तर आहे मुकुट सोनेरी, शेत हिरवेगार. दुसरे का उत्तर आहे ऊन पिवळे तांबूस व कोवळे, फुलपाखरांचे पंख सोनेरी मखमेली व रुपेरी. दुसरे का उत्तर आहे संध्याकाळी सूर्य मावळताना चारा पाणी करून सर्व पाखरे झाडावर एकत्र आली आहेत. आतापर्यंत तळणारा पलीकडे असलेला सूर्याच्या सोन्यासारखा दिसणारा गोला कुठे बुडाला असेल. पुढील प्रश्न आहे. पुढील कवितेच्या आधारे दिलेल्या सूचनानुसार कृती करा. आकलन कृती. देशाचे मोठेपण सांगणाऱ्या कवितेतील गोष्टी. हा देश माझा याचे भान जरा से राहू दया रे. ये आप टेक्स्ट बुक में से पढ़ सकते हैं. दुसरी कृती है ओळींचा सरळ अर्थ लिहा. जे हात उत्सुकलेले दगडांच्या वर्षावला, रेखाती लावा कार्याला त्या देशाच्या प्रगतीला. पहिली कृती आहे देशाचे मोठेपण सांगणाऱ्या कवितेतील गोष्टी. उंच हिमालय, विशाल सागर, गंगा यमुना, शेती धरती बाग बगीचा. कृती 2 हात हे कर्तृत्वाचे प्रतीक आहे. आपल्या हातात दगड घेऊन हिंसक करू नका. दंगा धोपा करणाऱ्या हल्लेखोरांचे हात देशकार्याकडे वळवा. दंगली करण्यात शक्ती वाया दवडण्यापेक्षा आपल्या सामर्थ्याला योग्य दिशा दया. उम्मीद है आपको हमारा वीडियो पसंद आया होगा. अगले वीडियो में दोबारा मुलाकात होगी. खुदा